आहे. तर आजच्या पवित्र दिवसाबद्दल आपण देवाला धन्यवाद करू. या सुंदर सकाळबद्दल परमेश्वराचे मनपूर्वक आभार मानू की देव आमच्या बरोबर आहे. आणि आजच्या मरणाकरिता जो शास्त्र भाग आहे तो आम्ही काढूया आणि देवाची आराधना करू. 34 अध्याय स्तोत्राचा आपण काढू आणि काही वचन त्याच्या आपण वाचणार आहोत की देव अद्भुत रीतीनं पुन्हा नव्यानं त्याचं गुज त्याचं रहस्य आमच्याशी प्रगट करणार आहे. आणि 5 गोष्टी आम्ही आज शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत की देव आम्हाला काय शिकवतो, काय पाहतो. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या गौरवासाठी नेहमी सदोदित आम्ही कसं असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे, नेहमी तयार असलं पाहिजे. निमित्त मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे, काही असू द्या, सर्व काळ सर्व परिस्थितीमध्ये आम्ही तयार असलं पाहिजे. आम्ही नेहमी काय करतो, रोजच्या जीवनामध्ये आमचा विचार असतो की मला चांगलं जगायचं आहे, चांगलं माझं झालं पाहिजे. पण नेहमी आम्ही काय करतो, हे जीवनक्रम चालवत असताना लोकांकडे पाहतो आणि निराश होतो आणि असं म्हणतो की त्यांचं इतकं चांगलं का आणि आमचं का नाही. आम्ही नेहमी कॉम्पिटिशन करायचा प्रयत्न करतो, रेस लावायचा प्रयत्न करतो आणि मग निराशा आमच्या हाताशी येते. आम्ही स्वतःकडे पाहत नाही. परमेश्वरानं तुम्हाला किती सुंदर निर्माण केलं आहे ते लक्षात घ्या. दुसऱ्याकडे पाहून आपण निराश होतो की त्यांचं असं का, आमचं असं का नाही, बाई तिचंच असं का, माझं का नाही, त्यांचं घर असं आहे, माझं का घर तसं नाही, त्यांचे लेकर किती हुशार आहेत, माझे काय हुशार नाहीत, त्यांच्याकडं किती पैसा आहे, आमच्याकडे का नाहीत. टीव्हीतल्या लोकांकडे पाहून कधी कधी आपण असं म्हणतो की त्यांनाच सगळं का. विदर्भी लोकांकडे पाहून असं म्हणतो आम्ही कधी कधी की त्यांनाच का, आम्हाला का नाही. पवित्र शास्त्र काय सांगतं त्याकडे बारकाईने आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करूया. लाखो लोकांपैकी लक्षात घ्या, करोडो लोकांपैकी तुम्ही फार महत्वाचे आहे, कारण तो परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. ध्यानात घ्या, जरी लोकांकडे पैसे आहेत परंतु परमेश्वराचं प्रेम नाही. आणि म्हणून देवबाप वरती राहतो. आपण लहान असताना गायत होतो, मी गायला असेल कदाचित, काय म्हटलंय, देवबाप वरती राहतो, तो प्रेमाने पाहतो, तुझे हात काय करतात ते सांभाळ. परमेश्वर वरती राहत आहे, स्वर्गात आहे आणि तो पाहतो की तुम्ही काय करता. त्याचं बारकाईनं लक्ष आमच्यावर आहे. आणि मग पवित्र शास्त्र सांगतं की तो ज्याला त्याला प्रत्येकाला आपापल्या नावानं ओळखतो. एवढंच नव्हे तर तो असं म्हणतो की मी तुमच्या डोक्यावरील केस सुद्धा कसे केले आहेत, मोजलेले आहेत, मला ठावक आहे. आणि तो म्हणतो की एका चिमणीची किंमत 1 दमडी आहे, तुमची किंमत अनमोल आहे. तुम्ही अनमोल किमतीच्या आत म्हणून घाबरू नका, निराश होऊ नका, टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. आणि स्वतःला रोज सकाळी आरशात पाहून म्हणा, आय एम द बेस्ट मॅन. मी चांगला माणूस आहे, मी चांगली मुलगी आहे, मी चांगली स्त्री आहे. आय एम द बेस्ट वुमन, आय एम द बेस्ट मॅन, आय एम द बेस्ट गर्ल. तुम्ही स्वतःला म्हणा, मी कसा आहे, उत्कृष्ट आहे, मी कसा आहे, चांगला आहे. पण शैतान येतो आणि निराश करतो आणि तो म्हणतो बघ तू काय कामाचा नाही. शेजारच्यांकडे बघ, मित्रांकडे बघ, तू किती चांगला आहे. जगाकडे पाहिलं तर लोक निराश आहेत, कष्टी आहेत, दुःखी आहेत. 12वीचे पेपर झाले की तुम्हाला पाहायला मिळतं कितीतरी लोक लेकर काय करतात, काय करत नाही. जीवन अनमोल आहे, पुन्हा परीक्षा येईल, अभ्यास करा, मार्क तुमच्या हातात आहे. लोक म्हणतात प्रार्थना करा, चर्चेस प्रार्थना करत आहे, लोक प्रार्थना करतात, बाळासाहेब प्रार्थना करा पास व्हावं म्हणून. काय म्हटलं देवानं, अरे मूर्ख आधी अभ्यास कर मग पास होशील. शास्त्र सांगतं देवबाप वरती राहतो आणि तो प्रेमाने पाहतो. त्या परमेश्वराला सामोरे जा. रात्रभर काय चालू आहे, मोबाईल चालू आहे, रात्रभर मोबाईल चालू आहे. परमेश्वर म्हणतो तुझे हात काय करतात ते सांभाळ. रात्री 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले, मेसेज चालू आहे, फेसबुक चालू आहे, व्हॉट्सअप चालू आहे. तुझे डोळे काय करतात ते सांभाळ. त्या डोळ्यानं रात्रभर काय पाहत आहेस, काय पाहतात लेकर मोबाईल वरती, त्यांचं त्यांना माहिती. काय चांगलं पाहतात की आणखी काय वाईट पाहतात. परमेश्वर सांगतो अरे डरो, उस खुदा से डरो, उसके सामने एक दिन तुम्हें जाना है, उस दिन मोबाइल हमें काम नहीं आएगा.
जेव्हा मरणार आहोत आणि परमेश्वराच्या समोर जाऊ तेव्हा आमचं ज्ञान, आमची बुद्धी, आमची ताकद, आमचे पैसे, आमची शक्ती आमच्या कामाला येणार नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून म्हटलंय त्या परमेश्वराचं भय बाळगा, परमेश्वराची भीती बाळगा. कोण काय करतंय हे फक्त कोणाला ठाऊक आहे? परमेश्वराला ठाऊक. मी मनुष्य आहे, मला माहित नाही, मला दिसत नाही, मी अंतराळात जाणत नाही, पण तो जाणतो. आणि म्हणून म्हटलंय की तुम्ही स्वतःला सर्वात उत्कृष्ट मानत आहात, तर तुम्ही काय करता ते तुमचा परमेश्वर पाहतोय. मनुष्याला कदाचित आम्ही फसू शकतो. भक्ती चालली तरी मोबाईल चालत असतात, प्रार्थना चालू आहे तरी मोबाईल चालत असतात, सायलेंटवर ठेवायचं आणि गपचूप खेळायचं. लोक मला पाहत नाही, खाली मान घालणार नाही, हळूच बघणार. लोकांना वाटतं की मला कोण पाहत नाही, पण चर्चमध्ये पण सीसीटीव्ही लावतात, सीसीटीव्ही पण पाहतो, शेजारचे लोक पण पाहतात आणि परमेश्वर वरती पाहत आहे. आणि म्हणून डरो, उस खुदा से डरो, उस मसीहा से डरो, उस प्रभु से डरो की क्या कर रहे हो तुम. कोणी सांगणार नाही, करा तुमच्या मनाला वाटेल ते. पण देव असं सांगतो की प्रत्येक गोष्टीचा जाळणे घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून देव असं म्हणतो की तू सर्वात उत्कृष्ट आहेस. स्वतःला काय सांगायचं? सर्वात तुझं काय? उत्कृष्ट आहे, चांगला आहेस. सैतानाचं ऐकू नका, त्याच्याकडे पाहू नका. स्वतःला म्हणा आय एम द बेस्ट मॅन, मी चांगला आहे, मी उत्कृष्ट आहे आणि मला कशाचं ऊन पडणार नाही, कारण तो परमेश्वर माझ्या बरोबर आहे. वाचूया आपण 34 अध्याय 1 पासून पुढे काय म्हटले वाचा. तो म्हणतो मी परमेश्वराचा धन्यवाद सर्वदा करेन. कोण म्हटलंय? स्तोत्रकर्ता म्हणतो लोक काय करतात मला माहित नाही, शेजारचं काय करतात मला माहित नाही, जगातले काय करतात मला माहित नाही, पण मी सर्वदा परमेश्वराचा काय करीन? धन्यवाद करेन. मी सर्वदा परमेश्वराचा धन्यवाद करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असे. सतत म्हणले, फक्त एकदा नाही, रविवार पुरतं नाही, 1 तास 1.5 तास रविवारी भक्तीला बसलो म्हणजे लोकांना वाटतो की सगळं धार्मिक जीवन मी जगलो, आता कन्फर्म मी कुठे गेलो? स्वर्गात गेलो. पण असं नाही. पवित्र शास्त्र सांगतं की परमेश्वराला रोज नव्यानं जाणून घेतलं पाहिजे. हा स्तोत्रकर्ता म्हणतो मी सर्वदा परमेश्वराचं स्तवन करेल आणि सर्वदा माझ्या मुखात त्याचं स्तवन असेल. सर्वदा दुःखामध्ये, त्रासामध्ये, अडचणीमध्ये प्रभू परमेश्वर असं म्हणतो की तुम्ही सगळ्यात उत्कृष्ट आहात. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सर्वात चांगले आहात. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यात अनमोल आहात. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने अमोल आहात. लक्षात ठेवा. पण तुम्ही काय करता हे लक्षात असू द्या. सैतान तुम्हाला हळूच देवापासून दूर घेऊन जातो. नाईट प्रेयर आहे, 10 वाजले ना, लोक बापरे 10 वाजेपर्यंत कोण बसेल? पण मोबाईलवर 1 वाजला तरी समजत नाही. आपण बाप 1 वाजला का, झोपूया. परत झोपायचा प्रयत्न करतो, परत हळूच बघतो, कधी 2 वाजता समजत नाही. पण थोडका समय भक्तीला बसल्यानंतर लोक म्हणतात की बाप रे किती वेळ बसायचं. कारण सैतान जगाच्या असं म्हणले गोष्टीने आमचं मन आंधळ करतो. सर्वात चांगले आहात आणि परमेश्वर तुम्हाला म्हणतो की मी तुमच्यावर प्रेम करतो, मी तुम्हाला कधीच टाकणार नाही, कधी सोडणार नाही, तुम्ही माझे आहात. सर्वात चांगली ही गोष्ट आहे की परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. कोण काय करत आहे, काय म्हणत आहे त्याकडे लक्ष देऊ नका. फक्त स्वतःला हे म्हणा की मी परमेश्वरासाठी उत्कृष्ट आहे आणि मी परमेश्वराच्या वचनांप्रमाणे करणार आहे. म्हणू त्या लोकांना काय मी करणार नाही, कारण तो असं म्हणतो की मी तुम्ही माझ्या बरोबर परमेश्वराची थोरविगा. स्तोत्रकर्ता काय म्हणतो? तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर काय करा? कोणाची थोरविगा? परमेश्वराची. परमेश्वराची थोरवी गाण्यासाठी देवाने आम्हाला निर्माण केले, बाकी आणखी कशासाठी नाही. सगळ्या जगातल्या ज्या आमच्या धडपडी आहेत ना, तर म्हणतो मीच माझ्या प्रियजनांना लागेल ते कधी देईल? झोपेत असताना पण देईल. फक्त तुम्हाला परमेश्वराची आराधना सर्वदा करायची आहे. आणि म्हणून मी परमेश्वराला म्हणेल की देव चांगला आहे आणि पवित्र शास्त्र सांगतं की त्याची दया सनातन आहे. आपण सर्व मिळून तो म्हणतो, सगळेजण, फक्त एकट्या गाणाऱ्याने, एकट्या वाजवणाऱ्याने, एकट्या मनुष्यानं, एकट्या कोणीतरी देवाची आराधना करायची नाही. तर हा स्तोत्रकर्ता म्हणतो आपण सर्व मिळून त्याच्या नामाची महती वरूया, कारण परमेश्वर चांगला आहे. तो तुम्हाला म्हणतो की तुम्ही चांगले लोक आहात, तुम्ही खूप हुशार आहात आणि परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करतो, परमेश्वर आमच्यावरती प्रेम करतो. आणि म्हणून हा डोक्यामध्ये नेहमी विचार ठेवा
की आय एम द बेस्ट मॅन, मी चांगला आहे आणि मी चांगलं करणार आहे. आणि मग चांगलं आपाप होऊ लागतं. मी चांगलं देवासाठी गाणार आहे, मी चांगलं देवासाठी वाजवणार आहे, मी चांगलं गीत म्हणणार आहे, मी चांगली प्रार्थना करणार आहे. आणि मग चांगलं होऊ लागतं. चांगलं करण्याकरिता फक्त त्या परमेश्वराच्या जवळ आम्हाला जावं लागतं आणि त्याचे वचन स्वीकारावं लागतात. कारण स्तोत्र करता म्हणतो की ज्यानं परमेश्वराकडे पाहिलं, आम्हाला सवय आहे परमेश्वराकडे नाही पाहायचं, स्वतःकडे नाही पाहायचं, लोकांच्या जीवनात डोकवायचं काय चाललंय, शेजाऱ्यांच्या घरात डोकवायचं काय चाललंय, दुसऱ्याचा मोबाईल जर दुसरे बघत असेल, तुम्ही ट्रेनमध्ये बसमध्ये पण बसा, तुमच्याकडे मग भारी मोबाईल आहे, पण जर दुसरा काय बघत असला ना तिकडे बघणार, स्वतःचा नाही बघणार. पवित्र शास्त्र सांगतं ज्यांनी परमेश्वराकडे पाहिलं ते प्रकाश पावले. आम्हाला दुसऱ्याकडे नाही पाहायचं, परमेश्वराकडे पाहायचं आहे, मग आम्ही आशीर्वादित होणार आहोत. आणि मग असं म्हणायचं स्वतःला, आय कॅन डू इट, मी करू शकतो. आम्ही असं म्हणतो, सैतानच म्हणतो तू करू शकणार नाही. बोलो हालेलुया. सैतान काय म्हणतो, तू करू शकणार नाही, तुला प्रार्थना येणार नाही, तिथं गेल्यावर तुला आठवणार नाही, तुझे पाय थरथर कापतात, तुला दिसणार नाही, तुला गाता येणार नाही. सैतान नेहमी निगेटिव्ह सांगतो. सैतानाने सांगा, मी करू शकतो, मी करणार आहे, मला येईल, काही अवघड नाही. आणि पवित्र शास्त्र सांगतं खरंच काही अवघड नाही. जेव्हा मी देवाच्या पवित्र चरणांवरती लीन होतो, त्या वधस्तंभाकडे आपण जात आहोत आणि वधस्तंभ शिकत आहोत. वधस्तंभ हा फक्त 2 लाकडांचे ओंडके नाही, त्याच्या पलीकडे आहे. आणि वधस्तंभ म्हणजे अत्यंत क्रूरपणे सहन केलेलं ख्रिस्तानं मरण. वधस्तंभ म्हणजे मरण आहे आणि ते अत्यंत कठीण असं मरण आहे. आपण या उपवासाच्या दिवसामध्ये 3 गोष्ट शिकत आहोत की वधस्तंभाच्या वाटेवरती आम्हाला चालायचं आहे. येशू ख्रिस्त ज्या वाटेने चालला त्या वाटेने आम्हाला जायचं आहे. आणि त्या वाटेने जात असताना दुःख आहे, त्रास आहे, समस्या आहे, पीडा आहेत, अडचणी आहेत, पण तो मार्ग कुठे आहे? स्वर्गाकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे. जगाचा मार्ग पसरट आहे आणि मोठा आहे आणि हजारो लाखो त्या वाटेने जात आहेत, पण स्वर्ग त्या वाटेवरती नाही. पवित्र शास्त्र सांगतं की स्वर्गाचा मार्ग अरुंद आहे आणि ज्यांना सापडला ते अगदी थोडके आहेत. म्हणून येशूने म्हटलं, मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. कोणी म्हटलं? येशूने म्हटलं. आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला म्हणायचं आहे, आय कॅन डू इट, मी करू शकतो, मी करू शकते, मी करणार आहे. काय करणार आहे? प्रार्थना करणार आहे. बोला, काय करणार आहे? प्रार्थना करणार आहे. काय करणार आहे? गीत गाणार आहे. काय करणार आहे? शास्त्र वाचणार. मी करू शकतो, मी करू शकते. आणि म्हणून लक्षात ठेवा, शैतान निराशा तुमच्या मस्तकात घालणार. निगेटिव्ह विचार नेहमी येतात. चांगलं करायला गेलं का निगेटिव्ह विचार. कोणाचं तर ऐकलं का, विचार ऐकण्याच्या द्वारे आणि पाहण्याच्या द्वारे अंतःकरणातून उतरतात आणि अंतःकरण विटाळून टाकतात. विचारांमुळे मनुष्याचा स्वभाव खराब होतो, विचारांमुळे मनुष्याचा स्वभाव वाईट होतो. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की आमचा मित्र परमेश्वर देव असला पाहिजे. मग स्तोत्र करता म्हणतो, मी रात्र आणि दिवस परमेश्वराच्या नेमशास्त्रात रमतो. मग तो पुढे असं म्हणतो, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावली असते अशा झाडासारखा तो आहे आणि तो आपल्या अंगाने फळ देतो. पवित्र शास्त्र सांगतं, जर चांगलं पाहिलं ना तर चांगलं फळ येणार आहे. आज लहान लहान लेकरांपासून आपण पाहतो चष्मे लागायला सुरुवात झाली आहे. पूर्वी 60 वर्ष 70 वर्ष झाले तरी चष्मे नव्हते. आता बालवाडीला पहिलीला चष्मे. का? मोबाईल. रात्र तरुण मंडळी, मी पुन्हा सांगत आहे, त्या मोबाईलवरती रमली आहे. घाणेरडे फोटो, घाणेरडे चित्र, घाणेरड्या गोष्टी बघत आहेत आणि पाप अंत्यकरणात जात आहे. बायबल सांगतं पापाचं वेतन मरण आहे, मरण आहे. आणि म्हणून त्यापासून दूर राहण्याकरिता आम्ही असं म्हटलं पाहिजे की मी करू शकतो, अवघड काही नाही, चांगलं करण्याचा प्रयत्न करा, कारण तो परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून तो वचन 5 मध्ये म्हणतो की ज्याने परमेश्वराकडे पाहिलं, कोणी असू द्या, स्त्री पुरुष, लहान मोठा, उच्च नीच, गरीब श्रीमंत, कोणीही, ज्याने परमेश्वराकडे पाहिलं ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि खाडणार नाही. त्यांची प्रार्थना देव स्वीकारतो जे देवाकडे पाहतात, त्यांची प्रार्थना देव ऐकतो जे परमेश्वराकडे आपलं लक्ष लावतात. आणि म्हणून स्तोत्र करता म्हणतो की मी परमेश्वराकडे पाहिलं आणि परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली. दुसरी आणि महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे तुम्ही स्वतःला म्हणा, मी करू शकतो, आय कॅन डू इट, मी करू शकतो.
मी करू शकतो, मी करणार आहे, मी करू शकतो, माझ्याच्याने होईल. तिसरी आणि महत्वाची गोष्ट आम्हाला लक्षात घ्यायची आहे की देव नेहमी माझ्या बरोबर आहे हे लक्षात ठेवा. कुठेही राहू द्या, मग आपण गीतामध्ये गातो, मी कुठेही कसाही असतो ख्रिस्त माझ्यामध्ये दिसतो. कुठेही राहू द्या, नेहमी सैतानाला हे सांगा की परमेश्वर माझ्या बरोबर आहे, तू माझं काही करू शकणार नाही. निराशा येते, निराशा आम्हाला दुःखी करते, कष्टी करते, निराशा आम्हाला आजारामध्ये घालवते, निराशा आम्हाला असं म्हणजे डिप्रेशन मध्ये पाठवते आणि आम्हाला असं वाटतं की आता बास, पुष्कळ केलं मी, पुष्कळ सर्वांसाठी केलं, आता बास, आता नको, बाद झाला, आता जगणं सुद्धा नको. निराशा येते आणि मनुष्य निराशाच्या वाटेने निघून जातो. आणि मग निराशा त्याला काय करते, जीवनाच्या मार्गावरून पुढे घेऊन जाते, मरणाच्या वाटेवर घेऊन जाते. पवित्र शास्त्र आम्हाला शिकवत आहे की देवाने आम्हाला अनमोल जीवन दिलं आणि जगण्यासाठी आम्हाला शिकवलं, चांगलं जगण्यासाठी शिकवलं. म्हणून लक्षात ठेवा, चौथी गोष्ट, स्वतःला म्हणा की देव नेहमी माझ्या बरोबर आहे, परमेश्वर नेहमी माझ्या बरोबर आहे, तो मला कधी टाकणार नाही. स्तोत्र 27 मध्ये तो म्हणतो, आई बापांना मला सोडलं तरी मी तुला सोडणार नाही. ही गोष्ट देव आम्हाला सांगत आहे की देव कधीही तुम्हाला सोडणार नाही, कारण परमेश्वर नेहमी तुमच्या बरोबर आहे. एखादी वाईट गोष्ट घडली की लगेच सगळं संपलं असं म्हणतो, काहीच उपयोग नाही, नापास झाला सगळं संपलं, मनासारखं नाही झालं सगळं संपलं, असं आहे का? नाही, जीवन त्याच्या पलीकडे आहे, ते फार सुंदर आहे. दुःख त्रास येतात, क्षणिक आहे, ते निघून जातील आणि जग विसरूनही जातं. क्षणात जग विसरतं. किती स्वार्थी आहे जगात, लक्षात ठेवा, किती स्वार्थी सगळा मनुष्य, हर एक मनुष्य स्वार्थी. क्षणात तो काय करतो, विसरून जातो. एवढंच म्हणजे आपला प्रिय मनुष्य, प्रिय व्यक्ती जरी मरण पावली ना, तर त्याला काही क्षणामध्ये लगेच त्याचं नाव घ्यायचं, सोडून द्यायचं आणि म्हणतात की आता कुठं आली, कोण, बोला, बोलले तर समजेल मला, तुम्हाला समजलं पाहिजे, मी एकट्याला बडबड करून फायदा नाही. कोण आली, मरणानंतर काय म्हणतात, आता बॉडी कुठे आली, असं नाही म्हणतात. आपलं माणसं मार घेत नाही, काय म्हणतो, आता बॉडी कुठे आली, लगेच विसरून त्याचं नाव सुद्धा घ्यायला नको. एवढंच नव्हे, त्याला दफन करून आल्याबरोबर म्हणजे पहिला आंघोळीला पान घ्या, ते कपडे धुवायला टाका, त्याला परिचय केला हातात, आंघोळी सुद्धा मला त्याचा परिचय सुद्धा नकोय, लगेच आंघोळ करून घ्या. हा मनुष्य आहे. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, देव आमच्यावर प्रेम करतो आणि देव आम्हाला सांगतो की मी नेहमी तुमच्या बरोबर आहे. मी जातो आणि जागा तयार करतो, आणि माझ्या पित्याच्या घरात जागा नसती तर मी तसंही तुम्हाला सांगितलं. तो प्रभू आम्हाला लवकर घेण्याकरता येतो, असं सुद्धा वचन देतो. आणि म्हणून आम्ही स्वतःला तयार केलं पाहिजे, त्या परमेश्वराच्या भेटीसाठी स्वतःला आम्ही तयार केलं पाहिजे. कारण स्तोत्र 34 वचन 8 मध्ये तो म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे, त्या जगात त्याच्याशिवाय, त्याच्यासारखं, त्याच्या इतकं चांगलं कोणीच नाही. लक्षात ठेवा, 34 मध्ये काय म्हणतो तो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य, ती स्त्री धन्य, ते लेकरू धन्य, तो मनुष्य धन्य. त्या परमेश्वरावर भाव ठेवितो. आणि म्हणून आपण त्या देवाला नेहमी धन्यवाद केला पाहिजे. आपल्या जीवनात निराशा आली, दुःख आलं, संकट आलं तर आपण लगेच डळमळतो, लगेच घाबरून जातो, देव आमच्या बरोबर आहे ते विसरून जातो. पण लक्षात असू द्या, देव नेहमी आमच्या बरोबर आहे. आम्ही लेकराचा हात पकडला आणि जत्रेत चाललो, लक्षात घ्या, किती पण गर्दी आली, किती पण धक्काबुक्की झाली, आम्ही सोडणार का? कारण आम्हाला ठावायचे आहे की ते लेकरू आहे आणि ते काय होईल, हरवून जाईल. पण लेकराने आमचा हात धरला आणि त्याला मिठाईवाला दिसला किंवा फुगेवाला दिसला आणि गर्दीत आपला हात धरलाय, तो कधी हात सोडेल आपल्याला समजणार नाही, आणि त्या मिठाईवाल्याच्या मागे निघून जाईल. मग आपण म्हणाले माझ्या हाताला होतं, कुठे गेलं? शास्त्र सांगतं तशीच गोष्ट आहे. जेव्हा आम्ही देवाला धरतो, सैतान आला, घाबरलो का आम्ही सोडून देतो. अरे पाण्यावर चाललाय प्रभू येशू ख्रिस्त, बघतात सर्व शिष्य. पेत्र म्हणतो मला पण चालायचं, आणि चालू लागतो, पण लगेच लाटांना बघतो आणि काय होतो, बुडू लागतो, घाबरून जातो. अरे म्हणतो प्रभू वाचवा, मी बुडालो. प्रभू म्हणतो की किती अल्पविश्वासी, अरे मी आहे ना, का घाबरतात, मला हात दे.
पवित्र शास्त्र सांगतं तसंच आहे. आम्ही संकट आलं का देवाचा हात लगेच सोडून देतो, लगेच आम्ही संकटाच्या मागे लागतो आणि मग आम्ही सैतानाच्या मागे लागतो, जगातल्या गोष्टींच्या मागे लागतो, कोणी काय सांगितलं का त्याच्या मागे लागतो. बरेच लोक आहेत की आयुष्यभर ख्रिस्ती जीवन जगतात, पण संकट आलं ना घाबरून जातात की आता काय करावं. लगेच देवस्थान धुंडायला सुरुवात होते, साधू धुंडायला सुरुवात होते, बाबा धुंडायला सुरुवात होतात, लिंबू नारळ धुंडायला सुरुवात होतात, टाचण्या धुंडायला सुरुवात होतात, लगेच पळतात देवाला सोडून. पवित्र शास्त्र सांगतं की प्रभू काल आज आणि युगाने सारखाच आहे, फक्त धीर धरून वाट पहा, तो तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला दिल्याशिवाय पुढे जाणार नाही. आणि म्हणून म्हटलंय हे लक्षात नेहमी ठेवा की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. मग तो म्हणतो मृत्यू छायेच्या दरीतून जात असलास तरी कसल्याही अरिष्टाला भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. तो म्हणतो मी तुझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करेल, तुझ्या शत्रूच्या समोर तुझकडे ताट वाढेल आणि तुझं पात्र काठोकाठ भरून वाहील. केव्हा? जेव्हा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. तो देव नेहमी लक्षात ठेवा आमच्या बरोबर आहे आणि म्हणून आम्हाला ऊन काही पडणार नाही. घाबरू नका, नेहमी परमेश्वराला धन्यवाद करा, नेहमी पक्क बोला, सांगा स्वतःच्या अंतःकरणाला, स्वतःच्या मनाला सांगा की देव माझ्या बरोबर आहे. इस्रायलाच्या बरोबर तो होता, रात्रंदिवस त्यांच्या बरोबर तो राहिला. तोच परमेश्वर आहे, तुम्हाला तो कधीच टाकणार नाही, ही गोष्ट लक्षात असू द्या. पुढे तो असं म्हणतो 10 वचनामध्ये की तरुण सिंहासनी वाण पडते व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पाडणार नाही. चौथी आणि महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे असं स्वतःला म्हणा की मी विजेता आहे, आय एम द विनर, मी हरणार नाही. तरुण सिंहांना वाण पडेल असं म्हटलं, त्यांची उपासमार होईल असं म्हटलं, ते उपाशी मरतील असं म्हटलंय. पण मी परमेश्वराला शरण गेलो आहे ना, माझी उपासमार होणार नाही, मी विजयी होणार. कुठलंही संकट माझं काही करू शकणार नाही, शत्रू माझं काही करू शकणार नाही, कारण तो परमेश्वर माझ्या बरोबर आहे. एकदा जोरदार बोला हालेलुया, मोठे म्हणा हालेलुया. आणि हे म्हणा की मी विजेता आहे, मी हरणार नाही. हार माझ्या जीवनातच नाही. प्रियांनो, पवित्र शास्त्र सांगतं की जगात जगत असताना अपेक्षा भंग झाली का आम्ही लगेच रडायला सुरुवात करतो. आपण म्हणतो की किती अपेक्षा होत्या माझ्या ह्या लेकराकडून, त्या माणसांकडून किती अपेक्षा होत्या. परमेश्वराशिवाय दुसरे कोणावरती भरोसा ठेवू नका असं म्हटलं. परमेश्वराकडून अपेक्षा करा, जग फक्त निराशा देणार आहे, जग फक्त निराशा देणार आहे, टोमने मारणार आहे. चांगलं जरी झालं, एखाद्यानं चांगली मुलगी करून आणली ना, मुलगी फार चांगली असं म्हटलं, लोक काय म्हणतील लपडा असेल का म्हणजे याला कोण देतं. गाडी जरी चांगली घेतली ना, मी जेव्हा घेतली गाडी बाईक, मी गावी गेलो, मला म्हणते शेताने घेतली का, म्हणजे विचार करण्याची लोकांची, मला नाही नवी घेतली. कंपनी चांगली नसेल, लोक लगेच काय म्हणतात कंपनी चांगली नसेल. पवित्र शास्त्र सांगतं जगाकडे पाहू नका, परमेश्वराकडे पहा, विजय तुमचा आहे. हार कधीच मानू नका. पवित्र शास्त्र सांगतं हरल्यानंतर मोठा विजय आहे. लोकांना काय पण म्हणू द्या, मला गायचं आहे मी गाईन, मला वाजवायचं आहे मी वाजवेन, मला देवासाठी नाचायचं आहे मी नाचेन, मला परमेश्वरासाठी करायचं आहे मी करेन. स्वतःला दोषी ठरू नका. स्वतःला जेव्हा मी दोष देऊ लागतो ना, तेव्हा निराशा सांगते की तू वाईट आहे, तू चांगला नाही, तुला येत नाही, तुला वाजवता येत नाही, तुला गाता येत नाही, तुला बोलता येत नाही, तुला प्रार्थना येत नाही, तुला काहीच येत नाही. मग तो म्हणतो मला येत नाही ना, मी करणारच नाही. एखाद्या लेकराला पण ते म्हणले ना तुला जमणार नाही, तर तो त्याला हात लावत नाही, म्हणतो मला जमणार नाही, मला जमणार नाही. एक असं म्हटलं मी लहानपणी ऐकलं होतं उदाहरण, बरेचशा सेवक लोकांनी पण ते उदाहरण हजारो संदेशांमध्ये दिलेलं आहे. एक हत्ती असतो, छोटासा पिल्लू असतो हत्तीचा, आणि त्या छोट्याशा हत्तीच्या पिल्लाला एका पपईच्या झाडाला बांधून ठेवतात. ते बारीक असतो, झाड मोठं असतं, तेव्हा बांधतात, ते राहतं त्याला बांधून. त्याला असं माहित होतं की या झाडाला बांधलं ना मला, मग मी काय पुढे जाऊ शकणार नाही, मी बांधून आहे तिथे, मला हलता येणार नाही. त्याच्या डोक्यात बसलेला असतं ते. तो हत्ती फार मोठा होतो
ते झाड तेवढंच राहतं, पण तरी त्याला त्याच झाडाला बांधून ठेवायचे. त्या हत्तीच्या डोक्यात काय असतं, तो मोठाने झाडाचे उंच उचलून गाडीत भरतोय, ट्रकावर दिवसभर काम करायचा, पण संध्याकाळी आलं का त्या तोफांच्या झाडाला त्याला बांधून ठेवायचं. त्याच्या डोक्यात हे होतं की या झाड इतकं मजबूत आहे, मी ह्याला तोडू शकत नाही. तसा सैतान आमच्या मनात घालतो, तुला नाही जमणार रे, तुला वाचताच नाही येणार. तू तिथं उभा राहिलास ना, तुला होईल, तुला नाही जमणार. आपण म्हणतो मला नका देऊ पास, मला प्रार्थना देऊ नका. मला किती लोक म्हणतात नका हो, त्याच्यामुळे आम्हाला येऊशी वाटत नाही चर्चला, आम्हाला प्रार्थना जमत नाही, तुम्ही प्रार्थना, आम्हाला भीती वाटते, तुम्ही प्रार्थना द्याल. सैतानानं तुमच्या मनामध्ये ठासून भरलंय, तुला प्रार्थना येणार नाही. कोणी सांगितलंय? सैतानानं. आम्ही देवाचं ऐकण्याचं सोडून कुणाचं ऐकतो? सैतानाचं ऐकत बसतो. असं म्हणा मी विजेता आहे, आय एम द विनर, मी विजेता आहे, मी हारूच शकणार नाही. भारताची जेव्हा मॅच चालू असते कोणाशी असू द्या, पण जेव्हा क्रिकेट जिंकली जाते ना, सगळे आनंदाने करतात. सगळ्यांची आशा काय असतं, कोण जिंकणार? शेवटच्या बॉल पर्यंत होते नाही, भारतच जिंकणार. जिंकण्याची आशा आहे. पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला नेहमी विजेता, नेहमी विजयी त्या परमेश्वराने ठेवला आहे. निराशा डोक्यातली काढून टाका आणि नेहमी स्वतःला तयार करा, मी करू शकतो, हे मी करू शकतो, हे चांगलं आहे, मी ते करणारच आहे. लहान लेकरांना आता मला वाटतं की गेले 10 वर्षापासून जास्तीत जास्त मोबाईल आले. त्याच्यापूर्वी आपण लहान असताना, तुम्ही सर्व लहान असताना होता का मोबाईल तुम्हाला चालव? अजूनही काही लोकांना मोबाईल चालवते, जुना मोबाईल नंबर काय तोच चालवते. हे काय कर, पण लेकरांना लगेच माहिती का? कारण आता ते त्यांच्यासमोर उपलब्ध आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं किती भीती जेव्हा आम्ही घालवतो ना आमच्या मनातून, तेव्हा आम्ही खंबीरपणे उभं राहतो आणि म्हणू शकतो की मला प्रार्थना करायची आहे, मी प्रार्थना करू शकतो, मी गीत गाऊ शकतो, मी देवासाठी स्तुती आणि स्तवन करू शकतो. 5वी आणि महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या, लक्षात ठेवा. तो म्हणतो तरुण वाण पडेल, त्याची उपासमार होईल, पण जो देवाला शरण जातो तो विजयी आहे, त्याला कशाची वाण पडणार नाही. 5वी आणि महत्वाची गोष्ट की आजचा दिवस रोज म्हणा सकाळी उठल्याबरोबर, बोलो हालेलुया, रोज सकाळी उठल्यावर काय म्हणा, आरशात बघून आजचा दिवस माझ्यासाठी चांगला आहे. रोज म्हणा. आपण म्हणतो की कधी कधी आम्हाला माहित होतं आज कामच होणार नाही, आजचा दिवस चांगला नाही. रोज दिवस सारखाच आहे. सूर्य रोज बरोबर टायमाला उगवतो, बरोबर मावळायला जातो, बरोबर ऊन येतं, बरोबर सावली होते, सगळं होतं, पण आम्ही ठरवतो आजचा दिवस चांगला नाही. आज काय, आज सोयरिकीच्या कामाला जायला नको, आज शनिवार आहे. कुणी सांगितलं शनिवारी काम होणार नाही, कुणी सांगितलं रविवारी काम होईल, कुणी सांगितलं सोमवारी होईल. आमच्या मनाला आम्ही काय करतो तसं तयार करतो. सोमवारी मग आज नाही करायचं, आज ते नाही करायचं, आज हे करायचं, मग चांगलं होतं. कोणी ठरवलं? लोक म्हणतात बुधवारी जर उपास धरला ना मग तो मान्य होतो, आणि सोमवारी धरला तर काय होईल? आमचं मन आम्हाला खात असतं. म्हणून स्वतःच्या मनाला ही शेवटची गोष्ट सांगा की आजचा दिवस कोणाचा आहे? माझा आहे, आणि तो माझ्यासाठी चांगला आहे. आतापर्यंत जे झाले ते सगळं हरकत नाही, पण इथून पुढं माझ्यासाठी काय होणार आहे? चांगलं होणार आहे. कोणी मला अडवू शकणार नाही, कोणी मला पकडू शकणार नाही, कोणी मला धरून ठेवू शकणार नाही. कारण स्तोत्रकर्ता काय म्हणतो पहा, तो असं म्हणतो परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात, त्याचा कान त्यांच्या हाकेकडे असतो, वाईट करणाऱ्यांची आठवण सुद्धा या भूतलावर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो. नीतिमान धावा करिता ते ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून सोडवितो. आणि शेवटी तो परमेश्वर असं म्हणतो की दुष्टाचे मरण दुष्टाईतच होणार, नीतिमानांचे द्वेष्टे दंड पावतात. परमेश्वर आपल्या सेवकाच्या जीवाला उधारितो, त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही. आणि म्हणून नेहमी स्वतःला सांगा की परमेश्वर तुझ्या बरोबर आहे, तुला भिण्याचं काही कारण नाही, देव तुला पाहतोय, घाबरण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा की आम्ही जे काय करतो ते सगळं परमेश्वराच्या दप्तरी लिखित आहे, तो देव तुम्हाला पाहत आहे. आणि म्हणून तरुणांनी लक्षात ठेवा, मंदिरात असताना मोबाईल हा बंदच केला पाहिजे. कोणाला पाहू नये म्हणून कधी कधी आपण काय करतो, मोबाईल घेतो, अंगावर घेतो आणि मोबाईल चालवतात लेकरं. पण अंगावर जरी घेतलं तरी चादरीतून लाईट दिसतो हे त्याला माहित नसतं, आणि वरून फटका पडला का मग तो बोलतो अरे एकच काय झालं गाड्या,
मग आई बाप म्हणतात अजून झोपला नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की परमेश्वर वरती राहतो त्याला द्या. डरो, उस खुदा से डरो, परमेश्वर से डरो, ओ खुदा हमारे साथ है. त्या परमेश्वराच्या समोर आम्हाला जायचं आहे. त्या परमेश्वराचं भय नेहमी बाळगा. हा देव आमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. ते बाप त्या वचनांच्या कर्वी आम्हाला आशीर्वादित करो. आमेन. सूचनांकडे